राशीनमध्ये LCBची धडक कारवाई. 62 गोवंशीय जनावरांची सुटका, 65 लाखांचा मुद्देमाल जप्त. पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात गोवंशीय जनावरांच्या अवैध कत्तलीविरोधात मोहीम सुरू आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, गणेश लबडे, अतुल लोटके, रोहित येमूल, भाऊसाहेब काळे तसेच चालक अरुण मोरे यांचा समावेश होता. गुप्त माहितीच्या आधारे राशीनमधील कुरेशी गल्ली येथे टेम्पोमध्ये गोवंशीय जनावरे निर्दयतेने भरून कत्तलीसाठी नेण्याची तयारी सुरू असल्याचे समजताच पोलिसांनी तात्काळ छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच काही आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी पोलिसांनी पाठलाग करून फरदीन रफीक कुरेशी वय 22 राहणार कुरेशी गल्ली राशीन याला ताब्यात घेतले. चौकशीत या प्रकरणात अनवर मजीद कुरेशी, साहिल गफार कुरेशी आणि इरफान उर्फ बबलू माजिद कुरेशी सर्व राहणार कुरेशी गल्ली राशीन हे आरोपी फरार असल्याचे समोर आले असून त्यांचा शोध सुरू आहे. या कारवाईत पोलिसांनी 18,35,000 रुपये किमतीची 62 गोवंशीय जनावरे आणि 47 लाख रुपये किमतीची 3 वाहने असा एकूण 65,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 1995 सुधारित 2015 तसेच प्राण्यांवरील क्रूरतेसंबंधी कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कर्जत पोलीस करत आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली असून जिल्ह्यातील अवैध कत्तलीविरोधात पोलिसांनी कडक पावले उचलल्याचे दिसून येत आहे. राजेंद्र सूर्यवंशी, लोक न्याय मराठी न्यूज, अहिल्यानगर.